Hello students, in last video we solved question bank of Maharashtra State Board for 2021 for HSC board exam of biology of second chapter reproduction in lower and higher animals. In last video we solved question number 1 of two type of questions. First MCQ and second is very short question. In last video, we also solved 5 questions of 2 marks. Here we will start from 6th question of 2 marks. Write an account of cleavage during embryonic development in humans. Cleavage is the process of early mitotic division of zygote into hollow multicellular blastula. It does not involve the growth of daughter cells. The cells formed by cleavage are blastomeres. क्लिवेज म्हणजे सुरुवातीची अर्ली मायटोटिक डिव्हिजन असते. झायगोट मध्ये होणारी ही मायटोटिक डिव्हिजन आहे आणि काय तयार होतं याच्यापासून हॅलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुला तयार होतो. याच्या ज्या सेल्स आहेत तयार होता वेळेस ग्रोथ फेज होत नाही, इन्व्हॉल्व नसते ग्रोथ फेज. त्या सेल छोट्या होत जातात आणि ही क्लिवेज झाल्यानंतर ज्या सेल्स तयार होतात त्यांना म्हणतो आपण ब्लास्टोमियर. बघा आपल्याला डायग्राम मध्ये दिसतंय हा झायगोट आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झाली, एका सेलच्या 2 डॉटर सेल्स तयार झाल्या. ही अर्ली मायटोटिक डिव्हिजन होते. एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16 अशा सेलचं स्ट्रक्चर हे जे दिसतंय आपल्याला मोरुला हॅलो मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर याला म्हणतात मोरुला. म्हणजे अर्ली मायटोटिक डिव्हिजन होऊन हा हॅलो मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर तयार होतो मोरुला, यालाच म्हणतात क्लिवेज. परंतु या डिव्हिजन होता वेळेस ग्रोथ फेज इन्व्हॉल्व नसते, म्हणजे सेलला मोठे होण्यासाठी वेळ दिला जात नाही. आहे त्या सेल छोट्या साईज मध्ये होत जातात, ग्रोथ फेज इन्व्हॉल्व नाहीये. आणि डिव्हिजन नंतर ह्या ज्या सेल्स तयार होतात या सेल्सला म्हणतात ब्लास्टोमियर्स. या छोट्या सेल्सला काय म्हटलं जातं? ब्लास्टोमियर्स. Since there is no growth phase between the cleavage, the size of blastomeres will be reduced with the early successive cleavage. As the size reduced, the metabolic rate increases and subsequent cleavage are thus faster than the earlier one. क्लिवेज मध्ये ग्रोथ फेज नाहीये. एकाच्या 2 सेल झाल्यानंतर वेळ दिला जात नाही ग्रोथ फेज साठी. लगेच या एका सेलचे परत 2 सेल, या एका सेलचे परत 2 सेल, 2 सेलच्या 4 सेल्स होतात. सेलची साईज छोटी होते ग्रोथ फेज होत नसल्यामुळे. छोट्या बघा इथे कमी झाली साईज, इथे आणखी कमी झाली, इथे कमी झाली, इथे आणखी कमी झाली. म्हणजे रिड्यूस्ड होत जाते सेलची साईज, कारण ग्रोथ फेज इन्व्हॉल्व नाहीये. आता ही पहिली स्टेज झाल्यानंतर या सेलची साईज छोटी झाली, परत छोटी झाली. साईज छोटी झाली म्हणजे मेटाबॉलिझम फास्ट होतं, त्याच्यामुळे पुढची जी स्टेज आहे ती फास्ट होते मिओटिक डिव्हिजन, आणि तिचा जो रेट आहे तो फास्ट असतो. दिस रिक्वायर रॅपिड रिप्लिकेशन ऑफ अन indeterminate, that is fate of each blastomere is not predeterminant. रॅपिड रेट असतो मल्टिप्लिकेशनचा, फास्ट मायटोटिक डिव्हिजन होते आणि ही इनडिटर्मिनेट असते. फेट ऑफ ईच ब्लास्टोमियर इज नॉट प्रीडिटर्मिनेंट. इथं फेट म्हणजे असं सेल डिफरन्सिएशन असं ठरवून दिलेलं नसतं. पुढे आहे ते जेव्हा 3 लेअर तयार होतात, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म, तिथे फेट आहे. परंतु इथे अजून कसं आहे, हे नॉट प्री डिटर्मिनंट आहेत ह्या सेल. प्रत्येक सेलमध्ये कॅपॅसिटी असते ह्या ब्लास्टोमेयरच्या की ती एम्ब्रिओ मध्ये डेव्हलप होऊ शकते. The first cleavage in the zygote is meridional and occurs about 30 hours after
फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन नंतर 30 तासांनी ही पहिली डिव्हिजन होते जी मेरिडियनल आणि लॉन्जिट्युडनल असते. ही इट डिवाइड्स लॉन्जिट्युडनली इंटू 2 ब्लास्टोमियर्स, one slightly larger than the other. आता बघा इथे ही पहिली स्टेज होते, फर्स्ट डिव्हिजन मायटोटिक, जी लॉन्जिट्युडनल असते आणि 2 सेल्स तयार होतात, परंतु याच्यामध्ये एक सेल थोडी मोठी असते आणि एक थोडी छोटी असते. हा फरक आहे याच्यामध्ये. 30 आवर्स नंतर होते ही फर्टिलायझेशन नंतर. 30 आवर्स नंतर पहिली मायटोटिक डिव्हिजन जी लॉन्जिट्युडनल म्हणजे उभी असते, उभ्या 2 सेल्स तयार होतात. The second cleavage is also longitudinal but at the right angle to the first one, occurs after 30 hours of first cleavage. आता बघा ही पहिली लॉन्जिट्युडनल उभी लॉन्जिट्युडनल डिव्हिजन आहे, सरळ 2 सेल्स मध्ये, ह्या एक जी मदर सेल आहे ती 2 डॉटर सेल मध्ये डिवाइड होते. दुसरा जो ऍक्सिस असतो तोही लॉन्जिट्युडनल असतो. पहिल्याला तो राईट अँगल मध्ये असतो आणि एका सेलच्या म्हणजे इथे या पहिल्या ऍक्सिसला हा दुसरा ऍक्सिस राईट अँगल असतो आणि एका सेलच्या दोन सेल्स तयार होतात. 4 सेल स्टेज तयार होते आफ्टर 30 आवर्स. याच्यानंतर 30 आवर्स पहिल्या क्लिवेज नंतर ही 30 आवर्स नंतर ती होते, तिला आपण म्हणतो सेकंड क्लिवेज. देन थर्ड क्लिवेज is horizontal. After third cleavage, the embryo is in the 8 cell stage. While the cleavage occurs, the young embryo is gradually begin push towards the uterus. बघा इथे दिसते आपल्याला हा थर्ड स्टेज आहे क्लिवेजची. ही पहिला ऍक्सिस उभा असतो लॉन्जिट्युडनल, दुसराही लॉन्जिट्युडनल, त्याला राईट अँगल असतो. मात्र हा जो पुढचा अँगल आहे हा हॉरिझॉन्टल असतो, आडवा असतो तो, आणि वरच्या याच्या 4 खालच्या याच्या 4 सेल्स तयार होतात आणि एकूण 8 सेल स्टेज तयार होते. यालाच आपण थर्ड क्लिवेज म्हणतो. ही घडते जवळजवळ थर्ड डेला फर्टिलायझेशन नंतर आणि लास्ट स्टेज होते. परंतु हे होता वेळेस हा जो झायगोट असतो किंवा हा जो क्लिवेज आहे ही होता वेळेस ह्या ज्या सेल्सचा हा मास आहे मोरुला किंवा 8 सेल, हे पुढे पुढे युटरस मध्ये पुश केलं जातं. आता बघा इकडे आपल्याला डायग्राम दिसते. इथे होतं फर्टिलायझेशन कशामध्ये, या अँप्युलामध्ये. मग हळूहळू ही पुढे ढकलला 2 सेल, मग पुढे थोडा ढकलला 4 सेल, मग 8 सेल, आणि मग तो 18 किंवा 16 सेल स्टेजचा मोरुला आतमध्ये पुश केला जातो इस्थमसच्या थ्रू युटरस मध्ये. म्हणजे अशा प्रकारे ही जी डिव्हिजन होत असते ती फॉलिपियन ट्यूब मध्ये होते आणि तो पुढे पुढे पुश केला जातो हा क्लिवेज नंतर मोरुला. Fourth stage, by the end of 4th day after fertilization, the embryo is a solid ball of 16 to 32 cell and externally looking like a mulberry. This stage is thus called morula. आता बघा हा शेवटचा 4th day after fertilization नंतर जवळजवळ 16 to 32 सेलचं मास असतं आणि हे जर आपण बाहेरून बघितला तर मलबेरी प्रमाणे दिसतं. मलबेरीचं जे फ्रूट आहे त्याच्यासारखं दिसतं, म्हणून आपण याला म्हणतो मोरुला. इट लुक्स लाईक मलबेरी, सो कॉल्ड ॲज मोरुला. किती सेल्स आहे त्याच्यामध्ये 16 to 32 आणि कधी तयार होतो हा 4th day आफ्टर फर्टिलायझेशन. मोरुला show cells of 2 types, smaller clear cells towards the outer side and change in the overall size from zygote to morula. The morula reach the isthmus and gain entry into the uterus by the end of 4th day. हा जो मोरुला आहे
बघा आपल्याला बघायला मिळेल शेवटच्या स्लाइड मध्ये या मोरुलाचाच हा पुढे ब्लास्टुला तयार होतो. या मोरुलाच्या बाहेरच्या सेल्स असतात, बाहेरच्या फ्लॅट सेल्स, आणि आतमध्ये या दुसऱ्या या बाहेरच्या मायक्रो आणि मॅक्रोमेयर्स असतात. दोन प्रकारच्या सेल्स असतात ह्या ब्लास्टोमियर म्हणतो, ज्यांना आपण कशाच्या आतमध्ये, मोरुलामध्ये. इथे आपल्याला क्लिअर दिसत नाही, परंतु दोन प्रकारच्या सेल असतात. बाहेरच्या सेल्स ह्या थीन असतात, फ्लॅट, आणि आतमधल्या ह्या सेल्स अशा दोन प्रकारच्या सेल्स असतात इथे मोरुलामध्ये. आउटसाइडच्या फ्लॅट आणि क्लिअर सेल्स असतात, ज्यांना आपण मायक्रोमियर म्हणतो, आणि आतल्या सेल्सला मॅक्रोमियर म्हणतो. आणि हा मग मोरुला शेवटी 4th डेला युटरस मध्ये पुश करून दिला जातो इस्थमसच्या थ्रू. असे भरपूर पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये. क्लिवेजचे डेफिनेशन, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज आणि मोरुला, म्हणजे जवळजवळ 4-5 पॉइंट आहेत. या पॉइंट मधले फक्त क्लिअर करेक्ट असे 4 पॉइंट्स लिहिले तुम्ही. क्लिवेजचे डेफिनेशन, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज लिहिली तरी पण तुम्हाला इथे 2 मार्क्स मिळू शकतात. डायग्रामची आवश्यकता नाही. Then next question, 7th question, identify the parts labeled in the given diagram. A काय आहे, B काय आहे, C आणि D काय आहे ते सांगायचे. A is the amniotic cavity. हा एक्टोडर्म आहे, आणि या एक्टोडर्मने जी कॅव्हिटी एनक्लोज केलेली असते तिला म्हणतो आपण amniotic cavity. B हा एक्टोडर्म आहे. हा जो दिसतोय तुम्हाला हा काय आहे, एक्टोडर्म. त्याने ही कॅव्हिटी एनक्लोज केली, त्याला आपण amniotic कॅव्हिटी म्हणतो. आणि या बाहेरच्या लेअरला काय म्हणतो आपण, एक्टोडर्म. आणि दोघांच्या मध्ये, एक्टो आणि एंडोच्या मधली ही जी इथे एरो दाखवलाय C, तर हा जो आहे तो मिझोडर्म आहे, दोघांच्या मध्ये असतो. आणि हा एंडोडर्म आहे. या एंडोडर्मने जे एनक्लोज केली कॅव्हिटी तिला आपण यॉर्क म्हणतो. आणि याच्या हे जे मिझोडर्म आहे दोन प्रकारचं असतं. इथे याच्या बाहेरून एक आहे आणि ट्रोफोब्लास्टच्या आतून एक आहे. या दोघांच्या मध्ये हे फाल्से मिझोडर्म असतात. या दोघांच्या मध्ये जी कॅव्हिटी असते तिला सिलोम म्हणतात. तर या कॅव्हिटीचं नाव काय आहे, सिलोम. असे 4 लेबल करायचे तुम्हाला. एक करेक्ट लेबल लिहिलं तुम्ही हाफ मार्क मिळेल, म्हणजे 4 लेबल साठी 2 मार्क्स आहेत. Then question number 8, what is lactation? Which hormone is responsible for its regular secretion? First question's answer दिलं तुम्ही 1 mark मिळेल. second question's answer दिलं 1 mark मिळेल. Lactation is the process by which mammary gland of female start producing milk at the end of pregnancy. प्रेग्नन्सीच्या एंडला, पार्च्युरेशन नंतर म्हणजे बर्थ नंतर चाइल्डच्या मॅमरी ग्लँड ज्या असतात फिमेलच्या, त्या मिल्क प्रोड्यूस करतात. याच प्रोसेसला म्हटलं जातं लॅक्टेशन. लॅक्टेशन इज द प्रोसेस बाय विच मॅमरी ग्लँड ऑफ फिमेल स्टार्ट प्रोड्युसिंग मिल्क ॲट द एंड ऑफ प्रेग्नन्सी. एवढं लिहिलं तुम्ही, इथे 1 मार्क मिळेल. आणि कोणता हार्मोन रेग्युलेट करतो हे लॅक्टेशन, तर प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन आहे जो पिट्युटरी ग्लँड मधून सिक्रेट होतो. हा रेग्युलेट करतो लॅक्टेशन. हे तुम्ही हा प्रोलॅक्टिन वर्ड लिहिलं तुम्हाला 1 मार्क मिळेल. असे इथे कमी लिहायचंय परंतु मार्क्स भरपूर आहे. लॅक्टेशनची डेफिनेशन आणि प्रोलॅक्टिन फक्त वर्ड लिहिलं तुम्ही तरी सुद्धा 1 मार्क मिळेल. परंतु पूर्ण वाक्यात लिहायचंय, प्रोलॅक्टिन इज द हार्मोन दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर इट्स रेग्युलर सिक्रीशन. म्हणजे प्रोलॅक्टिन असेल तरच मिल्क रेग्युलरली सिक्रीट केलं जाईल. Then next question, what are the goals of RCH program? Mention any 2 different goals of RCH program. आता ऍक्च्युअली ते 2 क्वेश्चन्स एकत्र झालेले. एकच क्वेश्चन आहे 2 मार्क साठी. एनी 2 गोल्स विचारलेले आहेत. तर जवळजवळ 3 to 4 गोल्स दिलेले तिथे.
फक्त 2 गोल्स लिहिले तुम्ही. कोणते गोल आहेत, काय गोल अचीव केले जातात RCH प्रोग्रामच्या थ्रू, तर 2 गोल्स लिहिले तरी सुद्धा 2 मार्क्स मिळतील. इथे 4 गोल लिहायची काही गरज नाही. हे कमी लिहिलं तरी तुम्हाला 2 मार्क्स मिळू शकतात. आता बघू आपण काय गोल्स आहेत RCH प्रोग्रामचे. RCHचं लॉंग फॉर्म आहे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर. द गोल ऑफ रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम आर ॲज फॉलोज. आता काय काय गोल्स आहेत बघू आपण. फर्स्ट, to create awareness among the people about various aspects related to reproduction. लोकांमध्ये अवेअरनेस, टू क्रिएट अवेअरनेस म्हणजे अवेअरनेस तयार करायचा पीपल्समध्ये कशाविषयी, रिप्रोडक्शनच्या वेगवेगळ्या अस्पेक्ट विषयी. Then second goal, to provide facilities to people in order to understand and building up reproductive health. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चांगली होण्यासाठी लोकांना काय प्रोव्हाइड करायचं, आपल्याला फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायच्या ज्याच्यामुळे ते रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अंडरस्टँड करतील आणि बिल्डअप करतील, म्हणजे चांगली हेल्थ होईल त्यांची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. देन नेक्स्ट गोल इज टू प्रोव्हाइड सपोर्ट फॉर बिल्डिंग अप अ रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी. आपल्याला हेल्दी सोसायटी जर हवी असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, ज्या कोणी वेगवेगळ्या एजन्सीज असतात, फॉर एक्झाम्पल रेड क्रॉस असेल किंवा मग आपल्या ती इंटरनॅशनल लेवलला झाली, आपल्या नॅशनल लेवलला असतील तर मग लायन्स क्लब सारख्या किंवा आणखी बऱ्याचशा एजन्सीज आहेत, यांना सपोर्ट केलं गेलं पाहिजे. ते वेगवेगळे प्रोग्राम्स ठेवतात, मग ते प्रोव्हाइड करतात लोकांना, एज्युकेट करतात हेल्दी रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी होण्यासाठी. मग अशा लोकांना पण सपोर्ट केलं पाहिजे जे कोणी बिल्डअप करताय रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सोसायटीमध्ये. सपोर्ट केला पाहिजे गव्हर्नमेंटने त्यांना टू प्रोव्हाइड सपोर्ट फॉर बिल्डिंग अप रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी. Then next, fourth goal, to bring about a change mainly in 3 critical health indicators, that is reducing total infertility rate, infant mortality rate and maternal mortality rate. आपल्या 3 मेन इंडिकेटर आहेत हेल्थचे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे जनरली, आणि हे याच्यामध्ये चेंजेस घडून आणले पाहिजे आपण. पहिला आहे तो म्हणजे रिड्युसिंग टोटल इन्फर्टिलिटी रेट. इन्फर्टिलिटी म्हणजे दी कपल कॅन नॉट प्रोड्यूस यंग वन, तर ते यंग वन प्रोड्यूस न करणे म्हणजे ते करू शकत नाही यंग वन प्रोड्यूस, मेल असेल किंवा फिमेल दोघांपैकी एकामध्ये किंवा दोघांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असतात तेव्हा यंग वन प्रोड्यूस होत नाही. तर हा जो रेट आहे तो रिड्यूस करायचा आहे. आणि इन्फंटची मॉर्टॅलिटी रेट म्हणजे जे जन्मलेलं बाळ असतं ते काही कारणाने त्याची डेथ होते, तो जो रेट आहे इन्फंटच्या डेथचा रेट, त्याला म्हणतात इन्फंट मॉर्टॅलिटी, तो रेट आपल्याला कमी करायचा आहे. आणि मॅटर्नल रेट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे आईचं पण जेव्हा पार्च्युरेशन होतं, ॲक्च्युअल बर्थ होते, खेडेगावांमध्ये सोय नसते हॉस्पिटलची, घरीच जन्म दिला जातो बाळांना. अशा वेळेस जर युटेरस रप्चर झालं, ब्लिडिंग झालं जास्त, तर मदरची डेथ होऊ शकते. किंवा बाळाच्या मानेच्या भोवती जर प्लासेंटा गुंडाळलेला असेल, उम्बिलिकल कॉर्ड खूप सारी गुंडाळलेली असेल, तरी पण इन्फंटची ही डेथ होऊ शकते. तर हा जो डेथचा रेट आहे तो आपल्याला कमी करायचा. हे गोल्स आहेत ह्या RCH प्रोग्रामचे. 4 गोल्स आहेत, त्याच्यापैकी 2 लिहिले तरी सुद्धा तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. आता हे इथे कसं अचीव केलं जात आहे याचा वेगळं क्वेश्चन आहे पुढच्या याच्यामध्ये 3 मार्क्स क्वेश्चन मध्ये. देन next is the 10th question. What is MTP and up to which month it is? MTP, medical termination of pregnancy. The intentional involuntary termination of pregnancy before full term is called medical termination of pregnancy or induced abortion. इंटेन्शनली केलं गेलेलं, व्हॉलंटरी इच्छेने, आपल्या स्वतःच्या इच्छेने आपण केलेलं, आपोआप नाही घडलंय, आपण घडून आणलंय,
प्रेग्नन्सीचं टर्मिनेशन केलं आपण, एंड केलं आपण, स्वतःहून औषधं घेऊन आपण टर्मिनेट केली प्रेग्नन्सी. अजून बर्थ झालेली नाही, फुल टर्म बेबीची ग्रोथ झालेली नाही, तरी सुद्धा आपण टर्मिनेट केली प्रेग्नन्सी स्वतःहून, इंटेन्शनली, व्हॉलंटरी, तर त्याला म्हटलं जातं मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, किंवा त्यालाच म्हणतो आपण इंड्युस्ड अबॉर्शन. आता लिगली कुठपर्यंत ते करू शकतो आपण, अप टू विच मंथ इट इज, कधीपर्यंत ते लिगल आहे. MTP इज इसेन्शियल इन केसेस ऑफ अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज. प्रेग्नन्सीज अनवॉन्टेड असतील, रेप केस वगैरे असेल, किंवा ज्या काय म्हणू आपण नको असणारी प्रेग्नन्सी आहे काही कारणाने, तर किंवा डिफेक्टिव्ह आहे फिटस, अशा वेळेस MTP इसेन्शियल असते. इट इज सेफ ड्युरिंग द फर्स्ट ट्रायमेस्टर. पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये ती सेफ असते, म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्येच काय करायला पाहिजे, MTP. अकॉर्डिंग टू द MTP ऍक्ट प्रेग्नन्सी मे बी टर्मिनेटेड. आता आपल्या भारतामध्ये MTP ऍक्ट तयार केलेले आहे प्रेग्नन्सीसाठी, आणि त्याच्यानुसार हे 2 पॉइंट दिलेले तुम्हाला. पहिला पॉइंट आहे विदिन द फर्स्ट 12 वीक्स, म्हणजे MTP लिगल आहे कुठपर्यंत, पहिल्या 12 महिन्यापर्यंत. और सेकंड पॉइंट मोर दॅन 12 वीक्स बट लेसर दॅन 20 वीक्स. 12 आठवड्यापेक्षा जास्त असेल फिटस आणि 20 आठवड्यापेक्षा कमी असेल, तर अशा याची पण आपण करू शकतो मेडिकल टर्मिनेशन. कशाच्या थ्रू, MTP ऍक्टच्या थ्रू. परंतु कोणाचा सल्ला असायला पाहिजे, गायनेकोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, की खरोखर काय आहे त्या चाइल्डमध्ये काहीतरी डिफिकल्टीज आहे, डिफेक्टिव्ह आहे चाइल्ड, तेव्हा ते अबॉर्शन होऊ शकतं लिगली. देन म्हणजे 2 पॉइंट तुम्हाला इथे सांगायचे, 2 मार्क्स मिळतील. पहिली डेफिनेशन सांगायचे MTP म्हणजे काय, पहिला पॉइंट, आणि डायरेक्ट हे जे 2 पॉइंट दिले खालचे, विदिन द फर्स्ट 12 वीक और मोर दॅन 12 वीक्स बट लेसर दॅन 20 वीक, हे लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क्स मिळेल. असे 2 मार्क्स मिळतील. इथे आपले 2 मार्क्स क्वेश्चन आपण सगळे सॉल्व्ह केलेले. आता बघू आपण 3 मार्क्स क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन बघू आपण, डिस्क्राइब द हिस्टोलॉजी ऑफ टेस्टिस विथ द हेल्प ऑफ लेबल डायग्राम. हिस्टोलॉजी बघायची आपल्याला टेस्टिसची विथ लेबल डायग्राम. डायग्रामसाठी तुम्हाला इथे मी 2 डायग्राम दिलाय, परंतु या खालच्या डायग्रामची गरज नाहीये. ही TS ऑफ टेस्टिस ही जी पहिली डायग्राम आहे, फर्स्ट डायग्राम, हिला 1 मार्क आहे. यासाठी तुम्हाला स्केच करायचंय आणि 2 लेबल असले पाहिजेत, कमीत कमी करेक्ट 2 लेबल असले पाहिजे, आणि डायग्राम याच्यासाठी 1 मार्क आहे. आणि हे जे पूर्ण डिस्क्रिप्शन दिलंय याच्यासाठी 2 मार्क्स आहे. असं डिवाइड केलेले 3 मार्क्ससाठी. हा externally the testis is covered by 3 layers. Tunica vaginalis, it is the outermost incomplete peritoneal covering made up of connective tissue and epithelium. Tunica albuginea, it is the middle layer formed by collagenous connective tissue. And innermost tunica vasculosa or vascularis, it is the innermost layer and it is thin and membranous layer. या टेस्टिसच्या बाहेरून जवळजवळ 3 लेयर आहेत. सगळ्यात बाहेरचा आउटर मोस्ट लेयर असतं, त्याला म्हटलं जातं ट्युनिका व्हजायनालिस, जे पेरिटोनियमचं आहे, जे इनकम्प्लीट आहे, इथपर्यंतच असता. इनकम्प्लीट लेयर आहे हा फायब्रस टिश्यू पासून, इपिथेलियम पासून बनलेला हा ट्युनिका व्हजायनालिस. त्याच्या आतमध्ये हा जो पिंक कलरचा दाखवला हा सेकंड लेअर, हा आहे ट्युनिका अल्ब्युजेनिया. ह्या ट्युनिका अल्ब्युजेनिया फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू असतात, आणि त्याच्या आतून असतो एकदम थिन लेअर ट्युनिका व्हॅस्क्युलरोजा. असे एकूण 3 लेयर्स आहेत या टेस्टिसच्या बाहेरून. Then each testis is divided into about 200 to 300 testicular lobule by fibers from tunica albuginea. Each lobule has 1 to 4 highly coiled seminiferous tubules.
आता बघा इथे दिसतंय म्हणून मी तुम्हाला ही डायग्राम दिली. ऍक्च्युअली ही डायग्रामची काही गरज नाही, परंतु एक्सप्लेनेशन मध्ये आहे हे, म्हणून इथे दिलेले. हा जो ट्युनिका अल्ब्युजिनिया आहे हा आतमध्ये सेप्टम तयार करतो. हे व्हाईट कलरच्या आतमध्ये काय तयार झाले? सेप्टम तयार झाले फायबर्सच्या साहाय्याने. हा ट्युनिका अल्ब्युजिनियाचे फायबर्स आतमध्ये सेप्टम तयार करतात आणि या टेस्टीजला 200 to 300 ह्या टेस्टिक्युलर ल्युब्युल्स मध्ये डिवाइड करतात. हे जे दिसतात हे उभे असे पिंक कलरचे काय आहेत? टेस्टिक्युलर लोब्यूल. किती असतात एका टेस्टीज मध्ये? 200 to 300. आणि एका लोब्यूल मध्ये ही जी दिसते हायली कॉइल्ड ट्युब्यूल, बघा इथे पण आहे हायली कॉइल्ड, व्हाईट दिसते. ही हायली कॉइल्ड ट्युब्यूल 1 to 4 असतात. एका लोब्यूलच्या आतमध्ये किती असतात या सेमिनिफेरस ट्युब्यूल? 1 to 4. आणि याचा हा असा आपण कट घेतला, ट्रान्सवर्स सेक्शन TS घेतला, तर तो आपल्याला असं दिसतो. ह्या ज्या ट्युब्युल्स आहेत सेमिनिफेरस ट्युब्यूल, या सेमिनिफेरस ट्युब्यूल गोल असतात. याचा जर आपण कट घेतला तर तो आपल्याला असं राऊंड दिसतो. हे सेमिनिफेरस ट्युब्यूलचा हा कट आहे. हे नंबर ऑफ सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आहेत आणि त्याच्या बाहेरून ह्या काही ग्रुप्स आहेत सेलचे, ज्यांना म्हटलं जाते इंटरटिशियल सेल किंवा लिडिंग सेल्स. या सेमिनिफेरस ट्युब्यूल लाईन असतात जर्मिनल एपिथेलियमने आणि यांनाच म्हणतात स्पर्मॅटोगोनिया. ह्या डिव्हाइड होऊन मायटोसिस मिओसिस डिव्हिजन होते आणि स्पर्म तयार करतात स्पर्मॅटोझोआ आतमध्ये. याच्यामध्ये काही कोनिकल शेपच्या सेल्स असतात, यांना म्हटलं जातं सर्टोली सेल्स. या सर्टोली सेल्स स्पर्मला नरिश करतात आणि यांना अटॅच होण्यासाठी एरिया प्रोव्हाइड करतात. आणि या पूर्ण स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण? सेमिनिफेरस ट्युब्यूल. आणि याच्या बाहेर ह्या 2 to 3 नंबरमध्ये ग्रुपमध्ये सेल्स असतात, ज्यांना म्हणतात इंटरटिशियल सेल्स. बघा, each seminiferous tubule is internally lined by a single layer of cuboidal germinal epithelial cells or spermatogonia. Few large pyramidal cells called as Sertoli cells or sustenicular cells. The germinal epithelial cell undergo gametogenesis to form spermatozoa and Sertoli cells provide nutrition to developing sperm. बघा इथे दाखवलेले ह्याच्या आतून हे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स कशाने लाईन झाले? क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियम. ह्या पहिल्या लेअरला काय म्हणायचं? क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियम. याच्यामध्येच मायटोसिस डिव्हिजन होऊन काय तयार होतात? स्पर्मॅटोगोनिया. आणि मग मायटोसिस मिओसिस डिव्हिजन होऊन काय तयार होतात? इथे स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतो आपण त्याला. त्याच्यापासून हे स्पर्म तयार होतात. आणि काही कोनिकल शेपचे सेल्स आहेत, त्यांना म्हणतो आपण सर्टोली सेल्स, ज्या नरिश करतात स्पर्मला. आणि इथे मी सांगत नाही आता हे कोण डिव्हिजन कशी होते, आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलेलं आहे. स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये स्पर्मॅटोगोनिया, देन प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड आणि स्पर्म हे असं तयार होतं. आणि शेवटी आतमध्ये काय तयार होतं? स्पर्म्स तयार होतात. आणि या बिटवीन सेमिनिफेरस ट्युब्यूल फ्यू ग्रुप ऑफ इंटरटिशियल सेल आर प्रेझेंट. बघा इथे याच्यामध्ये फ्यू ग्रुप दिसतो, हा लिडिंग सेल किंवा यालाच म्हणतात इंटरटिशियल सेल. तर 1 मार्क साठी डायग्राम आणि 2 मार्क साठी एक्सप्लेनेशन आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द लेबल फ्रॉम द गिवन डायग्राम. आता हे लेबल करायचे आपल्याला. एका लेबलला हाफ मार्क आहे. एकूण बघा 6 विचारलेले, ABCDE आणि EF. एकूण 6 लेबल्स आहेत, प्रत्येकाला अर्धा मार्क आहे, म्हणजे एकूण 3 मार्क्स मिळतील तुम्हाला. पहिलं लेबल आहे A फॉर अँप्युला. हा फॉलिपियन ट्यूबचा मधला पार्ट, काय म्हणतो आपण याला? अँप्युला. हा जो B आहे हा सर्विक्स आहे, दिसतो आपल्याला. काय आहे हा? सर्विक्स. हा जो C आहे ही वजायना आहे. नंतर D म्हणजे युटेरस आहे. हा जो पार्ट आहे याला म्हणतो आपण युटेरस. ही आतली लाइनिंग आहे युटेरसची, माहिती आपल्याला, आपण याला एंडोमेट्रियम म्हणतो. आणि ही जी दिसते याला आपण काय म्हणतो? ओव्हरी, F. असे एकूण 6 लेबल करायचे तुम्हाला. लिहायचे ABCD असं खाली लिहिले याप्रमाणे, तर तुम्हाला 6 लिहिले 3 मार्क्स मिळतील. करेक्ट लिहिले पाहिजे पण. देन नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी इन ह्युमन. ह्युमन ओव्हरीचं हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे. तर ही ओव्हरी आहे. इथे डायग्रामची गरज नाहीये, तुम्ही
याचे करेक्ट 3 पॉइंट लिहिले, कोणतेही करेक्ट 3 पॉइंट लिहिले तरी सुद्धा तुम्हाला 3 मार्क्स मिळतील. इथे सगळंच लिहायला पाहिजे असं काही नाहीये, परंतु एकाचेच फोडून 3 केले तर एकच मार्क मिळेल. तर ह्या सगळ्या पॉइंट पैकी तुम्हाला करेक्ट 3 पॉइंट लिहायचे तर तुम्हाला 3 मार्क्स मिळू शकतात. डायग्रामची गरज नाही, परंतु समजावं म्हणून मी तुम्हाला इथे डायग्राम दिली आहे. Each ovary is a compact structure differentiated into central part, medulla, and the outer part called as cortex. Cortex is covered externally by the layer of germinal epithelium. बघा, हा जो दिसतो आतमधला पार्ट याला म्हटलं जातं मिड्युला, आणि हा जो बाहेरचा पार्ट आहे आउटर पार्ट याला म्हटलं जातं कॉर्टेक्स. आणि या कॉर्टेक्सच्या बाहेरून असतं हे बघा, ही लाइनिंग दाखवलेली आहे. कशाची लाइनिंग आहे? जर्मिनल इपिथेलियम. ही आउटर लाइनिंग काय म्हणतात तिला? जर्मिनल इपिथेलियम. म्हणजे थोडक्यामध्ये मिड्युला, कॉर्टेक्स आणि जर्मिनल इपिथेलियम हे पहिल्या पॉइंट मध्ये सांगायचं आहे, म्हणजे तुम्हाला 1 मार्क मिळेल. Then next, stroma or medulla of loose connective tissue of the medulla has blood vessels, lymph vessels, and nerve fibers. The outer cortex is more compact and granular, and it shows large number of tiny masses of cells called as ovarian follicles. आता बघा, इथे दिसते आपल्याला हा जो आतमधला मिड्युला आहे याच्यामध्ये कनेक्टिव्ह आहेत, खूप सारे कनेक्शन्स. ही ब्ल्यू दिसते ती आर्टरी आहे, ही रेड दिसते ती आर्टरी आहे, ब्ल्यू आहे ती व्हेन आहे, नंतर लिम्फ वेसल्स आहेत, नर्व्स आहेत. म्हणजे सगळं आतमध्ये कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये हे सगळे कनेक्शन्स आहेत, ब्लड वेसल्स, नर्व्स वगैरे, लिम्फ वेसल्सचे. आणि हा जो बाहेरचा कॉर्टेक्स आहे, या कॉर्टेक्स मध्ये हे टायनी मासेस असतात, हे छोटे छोटे दिसत आहेत ना, हे टायनी मासेस असतात सेलचे, ज्यांना म्हणतात प्रीमॉर्डियल फॉलिकल. खूप सारे असतात. तर या फॉलिकल्स आहेत कॉर्टेक्स मध्ये आणि मिड्युला मध्ये काय ते सांगायचं, त्यासाठी तुम्हाला 1 मार्क असेल. देन नेक्स्ट, these are collectively formed from immature cells called as oogonia. As the oogonia continue to grow in size and they are surrounded by large layer of granulosa cells, this assembly forms the rudiment of ovarian follicles. हे जे ओव्हॅरियन फॉलिकल्स असतात, हे छोटे छोटे असे प्रीमॉर्डियल फॉलिकल, हे मदरच्या युटरस मध्ये असतानाच तयार होतात. जेव्हा फिमेल गर्ल चाइल्ड जेव्हा तयार होते मदरच्या युटरस मध्ये, त्या गर्ल चाइल्डची ही जी ओव्हरी आहे हिच्यामध्ये ही जी फॉलिकल्स आहेत हे कधी तयार होतात? ती मदरच्या युटरस मध्ये असतानाच. जवळजवळ 12 वीक पर्यंत पूर्ण ओव्हरी तयार झालेली असते. तर हे जे फॉलिकल्स आहेत हे टायनी मासेस आहेत ओगोनियाचे. ओगोनिया नावाच्या सेल्स असतात, त्याचे छोटे छोटे मासेस आहे. सेंटरला जी सेल असते तिला आपण ओसाइट म्हणतो, आणि साइडच्या ग्रॅन्युलोजा सेल्स. यांनाच पुढे जाऊन हेच कशामध्ये डेव्हलप होणार असतात? फॉलिकल्स मध्ये. द प्रोसेस ऑफ oogenesis started much before the birth of female baby, and by the end of 12 weeks of ovary is fully formed. बघा, मी सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा मदरच्या युटरस मध्ये 12 महिन्याचंच आहे फिटस, तेव्हाच हे फिमेलची जी बेबीची ओव्हरी आहे ती फुल्ली फॉर्म झालेली असते. ओव्हरी हॅज मोर दॅन 2 millions of primordial follicles, and the cells of germinal epithelium give rise to grow up of oogonia projecting into cortex in the form of cords called as egg tubes of Flugger. Each cord at its end has a round mass of oogonial cells called as egg nest, and from which primordial ovarian follicles develop. Primordial follicle has in its center a large primary oocyte surrounded by a single layer of flat follicular cells. Primary oocyte start its meiotic division but get arrested at meiosis. बघा, आता ही जी ओव्हरी आहे हिच्यामध्ये असे, आता हे जे डेव्हलपमेंट आहे
प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ही नंतर होते, ही मॅच्युरेशन नंतर. परंतु असे हे जे छोटे छोटे फॉलिकल आहे हे 2 मिलियन्स असतात जवळजवळ जेव्हा चाइल्डची बर्थ होते तेव्हा. मॅच्युरिटी पर्यंत 40,000 पर्यंत असतात आणि प्रत्येक एका मेन्स्ट्रुअल सायकलला एकच फॉलिकल डेव्हलप होतो. प्रायमरी, मग सेकंडरी, मग टर्शरी किंवा त्यालाच मॅच्युअर किंवा ऊस ग्राफियन फॉलिकल म्हणतो. हा 14th डेला बस्ट होतो आणि ओहा बाहेर पडतो. आतमध्ये ओहा असतो, हा सेकंडरी ऊसाइट. बघा आतमध्ये ओहा आहे, ऊसाइट आहे, हा एनक्लोज असतो मोठा. याच्यामध्ये पण चेंजेस होतात, परंतु मिओसिस सेकंडला तो मेटाफेज सेकंडला मिओसिसच्या अरेस्ट होते डिव्हिजन आणि हा जो बाहेर टाकला गेला हा सेकंडरी ओसाइट असतो. राहिलेल्या फॉलिक्युलर सेल पासून जर हा तयार होतो कार्पस ल्युटियम आणि कार्पस ल्युटियम नंतर 10-12 दिवसानंतर कार्पस अल्ब्युकन मध्ये कन्वर्ट होतो. तर हे सगळं नंतर घडतं मॅच्युरिटी नंतर. जेव्हा फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल होईल तेव्हा हे चेंजेस होतात अप टू दी लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल पर्यंत. 28 डेजचे चेंजेस होत असतात ओव्हरीमध्ये हे. तर हे सगळं असं स्ट्रक्चर आहे. म्हणजे जवळजवळ of 2 million primordial follicle embedded in the fetal ovary, about 1 million remain at the birth and only about 40,000 remain at the time of puberty. बघा पहिल्या त्या 2-3 पॉइंट नंतर डायरेक्ट तुम्ही या पॉइंटवर आले, मधले नाही लिहिले, नाही आठवले तुम्हाला पॉइंट, डायरेक्ट शेवटचा लिहिला तुम्ही की खूप सारे फॉलिकल्स आहेत, आपण आधीच सांगितले सेकंड पॉइंट मध्ये. मग हे हा लास्ट पॉइंट सांगायचं तुम्हाला डायरेक्ट. ऑफ 2 मिलियन प्रीमॉर्डियल फॉलिकल, जवळजवळ 2 मिलियन्स असतात फिटल ओव्हरीमध्ये आणि तिची बर्थ होईपर्यंत त्या गर्ल चाइल्डची किती राहतात ते 1 मिलियन आणि ती जेव्हा प्युबर्टी अटेन करते तोपर्यंत किती राहतात 40,000. हे मधलं जी ही डेव्हलपमेंट आहे ऍक्च्युअली ही कशी ओव्हरी ग्रोथ होते फिमेलच्या युटरसमध्ये ते दिलेलं आहे. हे पॉइंट नाही लिहिले तरी चालतील, डायरेक्ट हा शेवटचा पॉइंट लिहायचा आणि हे पहिले 2-3 पॉइंट हे मात्र लिहायचे तुम्हाला. हा तिसरा पॉइंट नाही आठवला आणि डायरेक्ट तुम्ही शेवटचा पॉइंट लिहिला तरी सुद्धा चालेल, किंवा ह्या पहिल्या 3 पॉइंटला सुद्धा तुम्हाला 3 मार्क्स मिळू शकतात. देन इथे डायग्रामची गरज नाहीये. The next question, draw a diagram of microscopic structure of human sperm. Sperm ची डायग्राम काढायची आणि लेबल फॉलोइंग पार्ट्स इन दी, तर खालचे जे पार्ट्स आहेत हे लेबल करायचे, ॲक्रोझोम, न्यूक्लियस आणि मिडल पीस आणि त्याचे फंक्शन्स लिहायचे. तुम्हाला राईट देअर फंक्शन्स म्हटलेले. आता बघू आपण एक एक. बघा डायग्राम मध्ये हा जो पार्ट आहे याला म्हणतात ॲक्रोझोम, हा न्यूक्लियस आहे, या सगळ्याला म्हटलं जातं हेड. हा जो मधला पार्ट याला म्हणतात मिडल पीस आणि हा टेल. तर हे सगळं तुम्हाला लेबल करायचं आहे आणि त्याचे फंक्शन्स लिहायचे, फक्त प्रत्येक पार्टचे फंक्शन्स लिहायचे. ॲक्रोझोमचं फंक्शन लिहायचं आहे, मग तुम्हाला न्यूक्लियसचं फंक्शन लिहायचं आहे आणि नंतर मिडल पीसचं फंक्शन लिहायचं आहे. ॲक्रोझोम, न्यूक्लियस आणि मिडल पीस. आता बघू आपण ॲक्रोझोम. ॲक्रोझोम हा ॲक्रोझोम गॉल्गी कॉम्प्लेक्स पासून तयार झालेला असतो आणि याच्यामध्ये एन्झाईम्स असतात एनक्लोज झालेले. लायसोझोम आहे थोडक्यात ही. आणि हे कोणत्या प्रकारचे एन्झाईम्स असतात याच्यामध्ये, तर ॲक्टिन नावाचा आणि हॅल्युरोनिडेज नावाचा एन्झाईम असतो. हा हॅल्युरोनिडेज नावाचा एन्झाईम आणि हा ॲक्टिन नावाचा एन्झाईम, बघा इथे दिलेलं ॲक्रोझिन नावाचा एन्झाईम आणि हॅल्युरोनिडेज नावाचा एन्झाईम, हे दोघं या स्पर्मला फिमेलचे जो एग सेल आहे त्याच्यामध्ये एंट्रीसाठी ते हेल्प करतात. न्यूक्लियसचं काय फंक्शन आहे, इट स्टोअर द जेनेटिक इन्फॉर्मेशन. इट कॅरीज 23 chromosomes out of which one is sex chromosome, means it determines the sex of the individual. आता बघा हा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियस मध्ये जवळजवळ 23 हॅप्लॉइड न्यूक्लियस म्हणजे 23 क्रोमोझोम्स असतात. या 23 मधला शेवटचा जो असतो तो एक्स असेल किंवा वाय असेल, म्हणजेच थोडक्यात तो काय डिटरमाइन करतो, सेक्स ऑफ द इंडिव्हिज्युअल. एक्स आला चाइल्ड मध्ये तर एक्स एक्स म्हणजे फिमेल तयार होते, वाय आला तर एक्स वाय म्हणजे मेल तयार होतो.
Then function of middle piece. Middle piece contains several mitochondria which produces energy for motility of sperm. बघा इथे दिसतंय ही जी अशी कॉइल स्ट्रक्चर दिसतंय याला म्हणतो आपण मायटोकॉन्ड्रिया. हा मायटोकॉन्ड्रिया एनर्जी प्रोड्यूस करतो कारण ही जी टेल असते ही बीट होते त्याच्यासाठी त्याला एनर्जी लागते. ती एनर्जी मुवमेंटसाठी स्पर्मच्या कोण प्रोव्हाइड करता? हा मायटोकॉन्ड्रिया. मग इथे बघा पार्ट परत डिस्क्राईब तुम्हाला ऍक्च्युअली क्वेश्चन बँक मध्ये स्पर्म डिस्क्राईब करायला सांगितलेलं आहे. स्पर्मचं स्ट्रक्चर आणि डायग्राम. स्पर्मच्या स्ट्रक्चर साठी तुम्हाला 2 मार्क आहे. हेड, मिडल पीस आणि टेल हे डिस्क्राईब केलं तुम्ही 3 मार्क्स मिळतील आणि डायग्रामला 1 मार्क आहे. तर आता बघा हेड, it is the oval part of human sperm that contains nucleus and containing genetic material and acrosome, a small anterior part which formed from Golgi complex. It secrete hyaluronidase enzyme which help for penetration in the ovum or egg cell. Then middle piece, it is the cylindrical portion of sperm which contain numerous mitochondria and they provide energy ATP to the sperm for its movement. Tail, it is long tapering structure composed of cytoplasm. It helps in movement of the sperm inside the uterus. ही जी टेल आहे ही मुवमेंट साठी हेल्प करते. हा मूव करू मोटाईल असतो स्पर्म, टेलच्या साहाय्याने तो मूव होऊ शकतो. युटेरस मध्ये त्याला वजायना, मग युटेरस नंतर फॉलिपियन ट्यूब पर्यंत रीच व्हावं लागतं. त्या मुवमेंट साठी गरज पडते या टेलची. टेलचं फंक्शन आहे. हा जो हेड आहे या हेड मध्ये न्यूक्लियस हॅप्लॉइड ज्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल 23 क्रोमोझोम्स आहेत आणि याच्यावर गॉल्गी कॉम्प्लेक्स पासून तयार झालेले हे कॅप लाईक स्ट्रक्चर ज्याला म्हणतात ॲक्रोझोम, जे एन्झाईम सिक्रेट करतात, जे हेल्प करतात पेनिट्रेशन साठी ओव्हम मध्ये. देन मिडल पीस मध्ये कॉइल्ड असं मायटोकॉन्ड्रिया आहे जो एनर्जी प्रोव्हाइड करतो मुवमेंट साठी आणि टेल मुवमेंट साठी रिस्पॉन्सिबल. असं स्ट्रक्चर्स साठी 2 मार्क आणि डायग्राम साठी 1 मार्क्स असा ऍक्च्युअली क्वेश्चन बँक मध्ये क्वेश्चन आहे. Then next is the describe the process of oogenesis in human female. Oogenesis is the process of formation of haploid female gamete, that is egg or ovum, from the diploid germinal epithelium. Oogenesis takes place in ovary and is initiated prior to birth of female baby. It involves the process of mitosis and meiosis. This process can be divided into 3 stages. आता ही जी oogenesis प्रोसेस आहे ती कशी होते तर हॅप्लॉइड फिमेल गॅमेट तयार होतं याच्यामध्ये, या प्रोसेसमध्ये oogenesis प्रोसेसमध्ये. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट दॅट इज एग और ओहम फ्रॉम डिप्लॉइड जर्मिनल इपिथेलियम. दिस इज कॉल्ड एज oogenesis. आणि 3 स्टेप्स, 3 स्टेजेस आहे. पहिली आहे मल्टिप्लिकेशन फेज. मग इथे डायग्राम मध्ये दिसते ही पहिली फर्स्ट फेज असते मल्टिप्लिकेशन फेज. ही जी सेल आहे ही जर्मिनल इपिथेलियम डिप्लॉइड असते. तिच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन होते, मल्टिपल मायटोटिक डिव्हिजन होतात आणि ही जे सेल तयार होतात त्यांना डिप्लॉइड सेल्स आहेत ह्या, कारण मायटोटिक डिव्हिजन आहे आणि या सेल्सला म्हणतो आपण oogonia. It is in this stage the primary germinal cells PGCS2N म्हणजे डिप्लॉइड असते. प्रायमरी जर्मिनल सेल्स ऑफ ओव्हरी अंडरगो रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन. खूप साऱ्या मायटोटिक डिव्हिजन होतात. मिलियन्स ऑफ गॅमेट मदर सेल्स और oogoneal cells 2N नंबर. द एम्ब्रियोनिक स्टेज कुठे होते हे सगळं? जेव्हा फिमेल चाइल्ड कशामध्ये आहे? मदरच्या युट्रस मध्ये आहे तेव्हाच हे घडतंय. ही जी सेल आहे PGC2N असते ती प्रायमरी जर्मिनल सेल्स. तिच्यापासून नंबर ऑफ डिव्हिजन होतात मायटोटिक आणि खूप सारे काय तयार होतात हे oogonia. देन सेकंड स्टेज कॉल्ड एज ग्रोथ फेज. सेकंड फेज, some of the oogonia stop division and being to increase in size and form the primary oocyte 2N.
cellular organelles like ER, Golgi complex, mitochondria increases in number. बघा डायग्राम मध्ये दिसते आपल्याला या ओगोनियापैकी एखादी ओगोनिया काय होते, स्टॉप करते तिचे डिव्हिजन, मायटॉटिक डिव्हिजन, आणि साईज मध्ये मोठी होते, ग्रोथ फेज होते. बघा ची साईज मोठी झाली, मोठ्या साईजची झाली. का बरं मोठी झाली? तर सायटोप्लाझमचा अमाऊंट वाढता, ER वाढतो, सगळे आतमधले जे ऑर्गॅनिल्स आहेत त्यांचे नंबर इन्क्रीज होतात आणि या फेजला म्हणतो आपण ग्रोथ फेज. साईज मोठी होणे आणि ती अजून 2Nच आहे आणि साईज मोठी झाल्यानंतर आपण तिला काय म्हणतो, प्रायमरी ओसाइट. सेल ऑर्गॅनिल्स लाईक ER, Golgi complex, mitochondria increases in number. सेल ऑर्गॅनिल काय काय वाढतात त्याच्यामध्ये, ER, Golgi complex हे सगळे इन्क्रीज होते. याचे सेल ऑर्गॅनिल्सचे नंबर मोठे होतात, सायटोप्लाझम वाढतं आणि आता ही जी आता ओगोनिया नाही म्हणणार आपण, ही जी मोठी सेल तयार झालेला काय म्हणतो, प्रायमरी ओसाइट. ही जी फेज आहे या सेकंड फेजला म्हणतो आपण ग्रोथ फेज आणि याच्यानंतर होते शेवटची फेज, तिला म्हणतो आपण मॅच्युरेशन फेज. द प्रायमरी ओसाइट एंटर इन द मॅच्युरेशन फेज which include meiotic division first and meiosis second. The diploid primary oocyte undergo meiosis first, reduction division to form two haploid daughter cells having 23 chromosomes. However, due to unequal division of cytoplasm of two daughter cells, one is large cell and called secondary oocyte, means haploid n number, and another is the small cells called first polar body. जनरली आता बघा इथे दिसते डायग्राम मध्ये आपल्याला थर्ड फेज होते, सेकंड नंतर ही ग्रोथ फेज, देन थर्ड फेज इज दी मॅच्युरेशन फेज. हा प्रायमरी ओसाइट जो ग्रोथ वाढली फक्त मोठा झाला. आता याच्यामध्ये फर्स्ट मिओटिक डिव्हिजन होते आणि नंतर सेकंड मिओटिक. फर्स्ट मिओटिक डिव्हिजन झाल्यानंतर 2 डॉटर सेल्स तयार होतात, परंतु ही अनइक्वल डिव्हिजन असते. जास्तीत जास्त सायटोप्लाझम एकाच सेलमध्ये जाते, दुसऱ्यामध्ये खूप कमी किंवा नाहीच सायटोप्लाझम. तर अशा ह्या डिव्हिजन मध्ये जो मोठी सेल तयार झाली तिला म्हणतात सेकंडरी ओसाइट, जी हॅप्लॉइड असते कारण हाफ क्रोमोझोम. ही प्रायमरी ओसाइट डिप्लॉइड आहे. मिओसिस फर्स्ट म्हणजे रिडक्शन डिव्हिजन असते, n नंबर इकडे आणि n नंबर इकडे. 23 या सेलमध्ये 23 या सेलमध्ये डिवाइड होतात क्रोमोझोम. म्हणजे ही जी सेकंडरी ओसाइट आहे ही हॅप्लॉइड असते, n नंबर. आणि हे जे तयार झाले छोटी सेल, स्मॉलर सेल, जिच्यामध्ये सायटोप्लाझम अगदी कमी आहे, तिला म्हणतात फर्स्ट पोलार बॉडी. ती सेकंड मिओटिक मध्ये जनरली एंटर करत नाही, परंतु काही वेळेस केलं तर हे 2 परत पोलार बॉडी तयार होतात, परंतु जनरली ही सेकंड मिओटिक डिव्हिजन मध्ये एंटर करत नाही. आता ही सेकंडरी ओसाइट आहे, ही सेकंड मिओटिक डिव्हिजन मध्ये एंटर करते. सेकंड मिओटिक डिव्हिजन सुद्धा अनइक्वल होते. हिच्यामध्ये जास्तीत जास्त सायटोप्लाझम जाते, याच्यामध्ये कमी एक स्मॉल सेल, एक लार्ज सेल तयार होते. जी मोठी सेल तयार झाली तिला आपण ओहम म्हणतो आणि जी छोटी सेल आहे तिला म्हणतो आपण सेकंड पोलार बॉडी. परंतु ही जी मिओसिस सेकंड डिव्हिजन आहे ही इनकम्प्लीट होते. मेटाफेज सेकंडलाच ती अरेस्ट होते आणि सेकंडरी ओसाइटच असतो ऍक्च्युअली जो शेड होतो ग्राफियन फॉलिकल मधून. बघा इथे दिलेले आपल्याला जनरली द फर्स्ट पोलार बॉडी डज नॉट एंटर इनटू मिओसिस सेकंड. द सेकंडरी ओसाइट प्रोसीड only up to metaphase second of meiosis second and its division further stopped or arrest at this stage. स्टॉप होते इथे डिव्हिजन, अरेस्ट होते थोडक्यात मेटाफेज सेकंडला मिओसिस सेकंडच्या. म्हणजे थोडक्यात जो ग्राफियन फॉलिकल आहे, मी तुम्हाला इथे डायग्राम मध्ये दाखवते ओव्हरीच्या, हा याच्या आतमध्ये आहे हा सेकंडरी ओसाइट. इथे होते हे सगळं फर्स्ट मिओसिस, सेकंड मिओसिस, आणि हा जो तयार झालाय आता हा सेकंडरी ओसाइट आहे आणि याच्यामध्ये सेकंड मिओसिस नाही होते तेव्हाच तो, म्हणजे सेकंडरी ओसाइट असतानाच हा ग्राफियन फॉलिकल बस्ट होतो आणि ओव्हा रिलीज होतो. ऍक्च्युअली हा ओव्हम नसतो, तर तो काय आहे, सेकंडरी ओसाइटच आहे. तो अजून कम्प्लीट डिव्हिजन झालेली नाहीये, मेटाफेज सेकंडला अरेस्ट आहे. हा ग्राफियन फॉलिकल बस्ट झाला आणि सेकंड मिओटिक डिव्हिजन जी आहे ती इनकम्प्लीट आहे. फर्टिलायझेशन नंतर ती कंप्लीट होते. मिओसिस सेकंड इज कंप्लीटेड इफ फर्टिलायझेशन ऑकर. दिस लास्ट फेज इज usually completed
in the ampulla of fallopian tube at the time of fertilization. लास्ट फेज जी आहे ती कंप्लीट होते कुठे फॉलिपियन ट्यूब मध्ये अँप्युला मध्ये, कारण फर्टिलायझेशनची ती साईट आहे. म्हणजे फर्टिलायझेशन नंतरच ही सेकंड डिव्हिजन कंप्लीट होते. इन दिस डिव्हिजन also two unequal daughter cells are formed, large cell ovum and second smaller cell called as second polar body. The ovum is n number, means haploid, so form function as the female gamete and ready for fertilization. If the secondary oocyte is not fertilized by the spermatozoa, it is shed off along with the menstruum. आता ही जी सेकंड मेओटिक डिव्हिजन आहे, मी सांगितलं तुम्हाला मेटाफेज सेकंडला ती अरेस्ट होते, म्हणजे ओहम तयार झालेलं नाही अजून, सेकंडरी oocyteच जे शेड झाला ग्राफियन 14व्या दिवशीचे ओहम बाहेर पडला, तर ओहम नाहीये, तो सेकंडरी oocyte आहे. मेटाफेज सेकंडला ते अरेस्ट झालेले डिव्हिजन. आता हा कधी होते ही डिव्हिजन कंप्लीट, तर जेव्हा याच्यामध्ये स्पर्मची एंट्री होते, फर्टिलायझेशनच्या वेळेस ही डिव्हिजन होते आणि इथे दोन अनइक्वल सेल्स तयार होतात, एक लार्ज सेल ओहम आणि दुसरी सेकंड पोलार बॉडी. आणि हा ओहम रेडी आहे फर्टिलायझेशनसाठी. जर फर्टिलायझेशन नाही झालं तर हा जो ओहम आहे हा मेन्स्ट्रुअलच्या वेळेस जे ब्लड बाहेर टाकलं जातं त्याच्या थ्रू हा अनफर्टिलाइज्ड एग सुद्धा बाहेर टाकून दिला जातो. म्हणजे इथे जवळजवळ तुम्हाला 3 फेज डिस्क्राईब करायच्या. ती म्हणजे इथे तुम्हाला 3 स्टेज 3 मार्काला डिस्क्राईब करायच्या.